आमचा गट क्रमांक आहे 4. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं भावे हायस्कूल मुलांचं. माझं नाव अश्विनी पंढरपुरे, या पूजा टाक आणि या अरुणा पणसोडे. आमच्या सादरीकरणाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शस्त्रगीतांनी करते. हे गीत निवडण्याचं कारण असं की सावरकरांची कविता किंवा कुठलंही लिखाण असू दे ते अतिशय तर्कशुद्ध आणि चारी बाजूंनी विचार करून लिहिलेलं असायचं. तर हे छोटंसंच गीत आहे, पण ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मी जे मागणं करतोय, शस्त्रगीत म्हणजे मुळात 1938 साली भारतात असलेली शस्त्रबंदी उठवावी याच्यासाठी पुण्यामध्ये मुलांनी तरुणांनी एक मोर्चा काढला होता. त्याच्यासाठी त्यांनी हे गीत लिहिलं होतं. तर कसं निसर्ग सुद्धा शस्त्र वापरायची परवानगी देतो, कसं देव सुद्धा शस्त्र वापरायची परवानगी देतात, कसं आजूबाजूची परिस्थिती बघता शस्त्र वापरणं गरजेचं आहे हे सांगून त्यांनी शस्त्रबंदी उठवण्याची मागणी केली. कविता सादर करते शस्त्रगीत. व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्त्र जीव संगरी, शस्त्र शक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी. रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी, रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी. आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देवही करी. शस्त्र पाप नासवयेची, शस्त्र पाप नासवयेची, शस्त्र पुण्य नासवये. इष्टता अनिष्टता ही त्यास हेतूनेच ये. राष्ट्र रक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानिते जरी, राष्ट्र रक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानिते जरी. आंग्ल जर्मनी जपान राष्ट्र राष्ट्र भूवरी. भारतातची स्वदेश रक्षणार्थ कातरी, शस्त्रधारणी बळेची बंध हा आम्हावरी. शस्त्र बंधने करा समस्त नष्ट या क्षणा, शस्त्रसिद्ध भाजणी समर्थ आर्त रक्षणा. व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना, नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युद्ध शिक्षणा. धन्यवाद. आत्ताच माझी मैत्रीण सौ अश्विनी यांनी सावरकर यांची कविता सादर केली. असेच तिसरे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असलेले कवी विंदा करंदीकर यांची कविता उपयोग काय त्याचा. व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले. नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा. शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा. रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. सुगरण रांधणारी सुगरास अन्न झाले, सुगरण रांधणारी सुगरास अन्न झाले. अरसिक जेवणारा उपयोग काय त्याचा. जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली. नेताच कच खाऊ निघाला उपयोग काय त्याचा. ऐश्वर्य प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती, ऐश्वर्य प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती. स्नेहीन एक लाभो उपयोग काय त्याचा. सर्वास स्वास्थ्य आले सगळीकडे सुबत्ता, सर्वास स्वास्थ्य आले सगळीकडे सुबत्ता. स्वातंत्र्य फक्त नुरले उपयोग काय त्याचा. केले गुरु अनेक, केले गुरु अनेक. यात्रा कित्येक केल्या, शांतीन प्राप्त होता उपयोग काय त्याचा. शांतीन प्राप्त होता उपयोग काय त्याचा. आत्ताच माझी मैत्रीण अश्विनीने विदा करंदेकर यांचे उपयोग काय त्याचे कविता वाचन केलेले आहे. तरी मी कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दल थोडी कविता बोलून दाखवणार आहे. विष्णू वामनकर शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. तर त्यांना साहित्य अकादमी ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. त्यांनी सागराविषयी आपल्या भाषेमधून जे काही कल्पना करून मांडलेले आहे ते कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आवडतो माझा अफाट सागर. आवडतो माझा अफाट सागर, अथंग पाणी निळे. निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद सिंपित वाटीवर ते सडे. हजार लाटा नाचत येती गाती किनाऱ्याकडे. मोमोवर येतीत कधी मी खेळतो, खेळ खेळतो किती. दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती.
तुफान जेव्हा भांडत येतो सागर हा गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो संत सावळी दिसते जेव्हा क्षितिजावर गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जळा खालच्या घरी नकळत माझे हात जोडून येती छातीवरी ज्यांची 10वी साधारण 1990च्या सुमारास झाली त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला असेल, कारण पाठ्यपुस्तकात ही कविता आपल्याला होती. आता मी जी कविता सादर करणार आहे ती वसंत बापट यांची आहे. वसंत बापट यांची संस्कृत प्रचूर शब्दातली एक छान कविता आपण याच्यापूर्वी ऐकली. मी कविता निवडली आहे ती प्रवासातल्या कविता या काव्यसंग्रहातली आहे. आता सागराची कविता आपण ऐकली. हा सागरा पार जाऊन देश बघणं हे त्या काळात इतकं सहज नव्हतं. आता खूप पटकन आपण परदेशात जातो सहलीला, पण सहलीला जाणं आणि तिथे बाकी सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतानाच काय वेगळे पण दिसते ते शोधून कविता करणं, मला हे वैशिष्ट्य वाटलं वसंत बापटांचं. कवितेचं नाव आहे जेनी. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जरी 7 समुद्र पार करून गेलं किंवा परदेशात गेलं तरी काही काही व्यथा अशा असतात की त्यांची जातकुळी सारखीच असते, त्याला देशाचं काळाचं बंधन नसतं. तीच व्यथा ही कविता मांडते. बाळपणापासून जेनी जुगाऱ्यात वाढली आहे. अनेकांची इस्टेट तिने लिलावात काढली आहे. हिचा बाप कोण बोला, $2 लंगडा जॅक, कुबडा जॉन $3 आपण पॅक. हिचा बाप कोण बोला, $2 लंगडा जॅक, कुबडा जॉन $3 आपण पॅक. आई बापांविना जेव्हा जेनी वयामध्ये आली, जुवेबाज शिकाऱ्यात पुन्हा एकदा शर्यत झाली. हिचे अचूक माप काढा, 35, 22, 35. हरलात राव $10, 36, 20, 36. जेनी पुढे प्रेमात पडली आणि तिचे लगीन झाले. अस्सल लास वेगासकर चर्चमध्ये लग्न आले. वर्षाआत घटस्फोट, पैज लागली $10. पैज जिंकला, त्याची झाली खरोखर ताट कॉलर. व्हायचे तेच झाले होते, गर्भार राहिली होती जेनी. मुलगा झाल्यास $100, मुलगी झाल्यास 1 पेनी. पेनी जिंकली, जेनी मात्र मरून गेली त्याच वेळी. हिचा बाप कोण बोला, सुरू झाली दुसरी खेळी. धन्यवाद. आताच माझी मैत्रीण अश्विनीने जेनी ही कविता वाचून दाखवलेली आहे. आत्मा माझी नंतरचे जे कविता आहे ती शांता शेळके यांच्याबद्दल आहे. कवयित्री शांता शेळके एक मराठी लेखिका, प्रसिद्ध पत्रकार होत्या. तसेच ते अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले होते. त्यांच्या काव्यरचनेचे गाण्यात रूपांतर लता मंगेशकर, आशा भोसले यांनी केलेले होते. त्यांनी आजकालच्या स्त्रियांबद्दल समाजामध्ये त्यांना किती कष्ट करावे लागते त्यांच्या खाम कविता यामध्ये त्यांनी वर्णन करून दाखवलेले आहे. बाईच्या ओठाड दडलेले असते रडणे, वरवर हसणे आणि आतल्या आत कुणणे. आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतःच करते. घरभर वारे होऊन ती सतत फिरते. नवरा, मुले, सासू सासरे तिला साथ देतात. रात्रंदिवस तिचे कष्ट विना मोबदला घेतात. आजाराच्या उशापाशी दिवा होऊन जागते. भल्या पाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते. रांदा वाडा उष्टी काडाचे कपाळावर गोंधन, राबण्याचं गाव लग्नात मिळालं आंदण. गोंदनात फुलत असतो सूर्य, गंध, टिळा. 4 काळ्या मण्यानेच साजरा दिसे बाईचा गळा. तिच्या आयोचुड्या आड मनगट असते घट्ट. सारे मीच करीन तिचा जन्मताच हट्ट. कुशीत भार वाहून नेते वंशाचा दिवा. पुढच्या अनेक पिढ्यांसंगे तीच जुळवते दुवा.
भुईत पाय रुजवून ती आभाळात फुलते. भुईत पाय रुजवून ती आभाळात फुलते. देहाचा खांब होऊन अवघे घर तोलते. देहाचा खांब करून अवघे घर तोलते. आपल्याला ज्या कवींमधून कविता निवडायच्या होत्या त्या दिग्गज कवींच्या गर्दीत एकट्या शांताबाई पाय घट्ट रोवून उभ्या आहेत आणि स्त्रियांची व्यथा त्यांनी त्यांच्या या कवितेतनं मांडली. आपण सगळ्या स्त्री पालक कविता वाचतोय. पुरुष पालकांनी यायचे पण कष्ट विशेष घेतले नाहीये. तर त्या पार्श्वभूमीवर मला स्त्रियांना रिप्रेझेंट करणारी कविता खूप महत्वाची वाटते. आमच्या अभिवाचनाचा समारोप कुसुमाग्रजांच्या खूप प्रसिद्ध कवितेनी करणार आहोत. आही नकुल ही कविता शाळेत असल्यापासून आम्हाला कवितांचा मैलाचा दगड म्हणून सांगितली गेली. म्हणजे कवितेत तुमचे शब्द यमक कसं असावं, शब्दांवर प्रभुत्व कसं असायला हवं, कवितेत लय ताल कशी असायला हवी, कवितेत नाट्यमयता कशी असायला हवी, कविता पारदर्शक किंवा चित्र दाखवणारी कशी हवी, या सगळ्यासाठी आही नकुल ही कविता उदाहरण म्हणून सांगितली गेली. ती शाळेत असताना जी पाठ झाली मगाशी एका स्पर्धकांनी सांगितलं तसं या सगळ्याचं जिवंत उदाहरण म्हणून ती कविता पाठ आहे. आही म्हणजे साप किंवा नाग आणि नकुल म्हणजे मुंगूस. तर आपल्याला शहरामध्ये फारसं बघायलाही मिळत नाही, पण खेडेगावामध्ये असं साप आणि मुंगूस यांची लढत ही काही फार मोठी घटना नाही, पण एक छोटी निसर्गात घडणारी घटना त्याचं किती छान आणि किती यथार्थ वर्णन एखादा कवी करू शकतो आणि जे न देखे रवी ते देखे कवी हे कसं सिद्ध करू शकतं हे ही कविता सिद्ध करते. कविता वाचते आही नकुल कुसुमाग्रजांची आहे. ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालित आला मंथर नाग. मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते, कधी वज्र धरेवर गगनातून कडकडते. कधी गर्भ रेशमी पोत मध्ये जर तार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. मार्गावर याच्या लवत तृणाची पाती, पर्णावर सुमने मोडून माना पडती. थरथरती झुडपे हादरती नववेली, जगगुलाम सारे या सम्राटा पुढती. चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. टाकली यमाने कट्यार वाकनकाची, चालली बळींचा वेध घेत ही धुंद. वा तांडव करता सोमप्राशुनी काली, रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली. थय थया नाचता नरड्यावर प्रेतांच्या, हे कंकण निखळून पडले भूवर खाली. चालला पुढे तो लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमान मल्हारातील तान. चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चालला मृत्यूचा मान करीच महान. हा थांब कुणाची जाळीमध्ये चावूल, अंगार कणापरी नयन कुणाचे लाल. आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकुल आला देख नकुल. थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा, रिपू समोर येता सोडून अन आडोसा. भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारून मरणाचा कानोसा. पडलीच उडी की तडितेचा आघात, उल्के परी तळपत कण्यात घुसले दात. विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, फुंफाट करियन पिशापरी त्वेषात. रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात. जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळ वात. क्षणी धुळीत गेली वाहात ती विषधार, शतखंडित झाले ते गर्वोन्नत उर. विच्छिन्न तनूतून उपसून काढून दात, वाऱ्यापरी गेला नकुल वनातून दूर. संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, आनंदे नाती त्यात तृणाची पाती. पिंजून कापसा परी पडे तो नाग, ते खंड गिळाया जमले कीटक भोवती. धन्यवाद.